हॅलो, सर्वांनी इकडे लक्ष द्या. मी प्रकटन वाचत आहे. 26 जानेवारीच्या परेडसाठी 6वी व 7वीच्या NCCच्या मुलांनी ग्राउंडवर परेडसाठी जमायचं आहे व प्रार्थनेसाठी निवडलेल्या मुला-मुलींनी मुख्याध्यापकांच्या खोली शेजारील गणेश हॉलमध्ये संगीताच्या तयारीसाठी जमायचे आहे. प्रकटन संपले. अगं माहिती परत तू लिहिणार आहेस का? अण्णाभाऊ साठेंची माहिती आणलीस का? बरं, गुलाबी रंगाचा खडू. गुलाबी रंग चांगला दिसेल सर. पिवळा घे, पिवळा. पण पिवळ्यानं लांबचं दिसणार पण नाही ना. कोणता रंग घेऊ सर? निळा. हा, पण निळाच का? कसा आहे मॅडम? निळा तो रंग आहे ना. कळले कळले सर. ऐक, निळा रंग घे हा, आणि अक्षर चांगलं काय माझ्यासाठी. चल, हे काय कांबळे सर आपल्याला बोलून स्वतःच कुठे गायब झाले? मी पण त्यांचीच वाट बघतोय. आणि तुमचा कसला अभ्यास चाललाय? मी इस्रायलला जायचा विचार करतो. एवढा का हो? तिथे जाऊन मला त्यांच्या युद्धनीतीचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याचा वापर काय भारत पाकिस्तान युद्धात करणार का? सर, कांबळे सर. थांबा हो तुम्ही जरा. ए बानिया, अरे बाईकदार इकडे. कोलटकर मॅडमला बघितलं का? शाळा चालू असताना कोलटकर मॅडम कुठे गेले नेमक्या? अहो, मुख्याध्यापकांना कोण विचारणार? अहो सर, पण झालंय काय? मॅडम, प्रॉब्लेमच तसा झालाय. काय झालंय सर? यादव सर, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालाय. तुम्हाला सांगतो. कुठे गेला होता शाळा सोडून? काय म्हणाला? कुठे गेला होता शाळा सोडून मॅडम? हे काम आधी करा, बाकीचे नंतर. मॅडम कुठं होता? काय नाही होत. आता 1 महिन्यानंतर कायमचं जायचं शाळा सोडून कार्यक्रमाची तयारी बघायला गेली. मॅडम, जंगी पार्टी झाली पाहिजे. म्हणजे काय? आम्हाला विसरायचं नाही मॅडम. अहो, तुम्हाला विसरून कसं चालेल कत्रे मॅडम? इनफॅक्ट लिस्ट मध्ये पहिलं नाव तुमचंच आहे, कत्रे आणि फॅमिली. खरंच की. मॅडम, नियोजन कसं काय? आता मी गेले होते, झाली ना. हो मॅडम. काय आहे कांबळे सर तुमचं? महत्वाच्या कामाला गेले 4 मिस कॉल. आता शाळेत मी कामासाठी पण बाहेर जायचं नाही का? मॅडम, एक वेळ मला गणिताचा अवघड 100 मार्काचा पेपर द्या, तो सोडवीन एका तासात. असली गणित नको आयुष्यात. बरं, कत्रे मॅडम, हा, कांबळे सरांना गणिताचा एक पेपर द्या आणि वेळ लावून सोडवून घ्या. मॅडम, चेष्टा काय करताय? कांबळे सर, काय झालं सांगणार आहे का? काय सांगायचंय? अहो, कांबळे सर, कुठल्या मुलीने तक्रार वगैरे केली आहे का तुमची? अहो नाही मॅडम. मॅडम काय बोलताय? ते किती टेन्शन मध्ये दिसताय. मॅडम, मला वचन द्या, तुम्ही मला यातनं बाहेर काढा. यादव सर, यांची बायको यांना सोडून गेलीये का? तसं असतं ना तर खुश झाले असते. एवढे टेन्शन मध्ये नसते ना. सर, तुम्ही सांगा काय झालंय? सांगतो. मला वर्गात एक फोटो फ्रेम लावायची. फोटो फ्रेम कसली? मागचं लेबल बघा आधी. अमीन फ्रेमवर्क. काय म्हणाला? अमीन फ्रेमवर्क. कांबळे सर, काय डोक्यावर पडलंय का? काय हे? हो सर, काय झालं बघू? अगं बाई, चंद्र चांदण्यात की चांगले आहे. मॅडम, फ्रेमवर्क. तू उर्दू मध्ये काय लिहिलं? अरे बापरे. कांबळे सर, काय धर्म वगैरे बदललाय का तुम्ही? आणि हे बघा, बदलला असेल ना तर ही फ्रेम घेऊन तुमच्या घरी लावा. शाळेत काय त्याचं? हाच तर प्रॉब्लेम आहे. म्हणजे बसा, सांगतो. काय झालंय, माझ्या वर्गात जिशान शेख नावाचा एक मुलगा आहे. त्याचाच वाढदिवस आहे. सकाळी त्याच्या बाबांनी सगळ्या मुलांना खाऊ वाटला की फोटो व्हिडिओ सुद्धा केलाय. आता सुरुवातीला मला काय वाटलं की कुठल्या तरी देवाची नाहीतर महाराजांची फ्रेम असेल. त्यामुळे न पडताच मी सांगितलं, मी जिथं बसतो ना तिथं डोक्यावरच ही फ्रेम लावतो. रोज नमस्कार करूनच मुलांना शिकवतो. झालं, कबूल करून घेतलं, वधवून घेतलं माझ्याकडनं. आता तुला काय म्हणजे? अहो, पण समीर शेख किती, तो जमीर शेख किती डेंजर माणूस आहे माहितीये ना. आधीच 2-3 वेळा वाद झालेत माझे त्याच्याशी. बरं, मी राहतो त्याच्या गल्लीच्या शेजारी, म्हणजे रोज तिथूनच ये जाईल. आता ही फ्रेम लावली नाही आणि टार्गेट करून मला काय केलं? आधीच माझं इथं कुणी नाही हो. सगळे मित्र नातेवाईक बुलढाण्याला, मैताला फोन केला ना दाखवायला पोचते. सर, तुम्ही काही काळजी करू नका. अहो, 3ऱ्याला पण पोहोचतील. ट्रेन आता किती फास्ट झाल्यात. ती वंदे मॅडम, जमीर शेखचा विषय सांगतोय ना मी. त्यानं काय केलं तर? पण असं कसं काय करेल? मोगलाई थोडी लागून गेली आहे. मोगलाई नाही पण मॅडम, काय करायचं?
कांबळे सर, अहो किती छोटासा प्रॉब्लेम आहे. छोटा काय मॅडम? सर एक काम करा, तुमचं तुम्ही बघा काय करायचं, आम्हाला कशाला सर स्टाफ आहे ना आपण. कांबळे सर, तुम्ही त्या जमेशेकला भेटा आणि मिटवा ना तुमचं काय आहे ते. ही प्रेम लावायचे का नाही तेवढं सांगा. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, काय करायचं ते करा. मग मला तसं लिहून द्या. मला स्वातंत्र्य आहे, मी काहीही करू शकतो. हो सर, असं कसं लिहून देतील मॅडम? आणि मी काहीही लिहून देणार नाही. हा, ठीक आहे, नका देऊ लिहून. मी काय करतो, ही प्रेम आहे ना त्या जिशान शेखला लिहून देतो. आता कसं बोलला? उगाच टेन्शन घेतलं संपला विषय. आणि त्याला सांगतो तुझ्या वडिलांना, आईला आणि घरातल्या सगळ्या मंडळींना कोलटकर मॅडम आणि यादव सरांनी प्रेम विषयी बोलण्यासाठी बोलवले. मग सगळं माझ्यावर ढकलून मोकळं होत आहे. अहो सर, नाही ढकलं तुमच्यावरती, आपण काहीतरी मार्क काढूया. काढूया. यादव सर, काय आपण सगळ्यांनी सरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहायचं. सर तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळे तुमच्या पाठीमागे उभे. कांबळे सर आगे बढ़ो. हम तुम्हारे पीछे. साथ है मॅडम. कांबळे सर आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ है. हा, पण आगे बढ़ून काय करायचं आपण? हा, काय करायचं? काय करायचं? विरोध करायचा. हा, विरोध. हा, विरोध कसा? कसा? सांगायचं आम्ही फ्रेम नाही लावणार म्हणून. हो हो मॅडम, असं कसं सांगणार? असं कसं म्हणजे? शाळा आपली आहे, म्हणजे हिंदूंची. पण शाळा तर सगळ्यांची असते ना सर. काय म्हटलं मॅडम? शाळा सगळ्यांची असते ना. मग काय सगळ्यांचे सगळे देव म्हणून बसवायचे का आपण? सगळ्यांचे सगळे बसवू एक वेळ, आणि यांचा बसवायचा का? तेच ना. आता काय करायचं मॅडम? काय करायचं? यावर उपाय एकच. काय? याचा निर्णय 1 महिन्यानंतर घ्यायचा, मी रिटायर झाल्यावर. हो मॅडम, प्लीज असं काय बोलू नका. हे बघा, तुमच्या कार्यकाळाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व करा. नंतर मी काय करू? रघुबाई, पुढचे भावी मुख्याध्यापक यादव सर होणार वाटतं. तसं काय नाही, म्हणजे होऊ शकतील, झालेच पाहिजे. होणारच की, सिनियर आहेत माझ्यापेक्षा 2 दिवसांनी. बोलत कर मॅडम, या फ्रेमचा निर्णय तुम्ही घ्या प्लीज. मॅडम आधी या. मॅडम तपासणार आहे नवीन शिक्षण सेवक आणि बाहेर एक विद्यार्थी थांबलाय, त्याला विज्ञान प्रदर्शनासाठी जायचं आणि तुम्हाला भेटून काहीतरी पत्र घ्यायचं. पाठवू का त्याला? आता नको, आता आमचा महत्वाचा विषय चाललाय. कोण आले? हे हे शिंद्या, लय मोठा वाईट होणार आहे, वर्गात जाऊन बस. ही नोटीस फिरवा बरं का. हल्ला ज्ञानची प्रेम आहे. कुणी आणली कांबळे सर? कुणी आणली मॅडम? कुणी आणली यादव सर? कांबळे सरांनी आणली अजमेरवरून. सर तुम्ही नाही का बोलला, अजमेरवरून फ्रेम आणतोय मॅडमला गिफ्ट द्यायला. मला? मॅडम रिटायर होणार आहेत ना आता, त्यामुळे. हो. माझ्याकडून सगळ्यांना स्पेशल चहा पाहिजे असेल त्यावेळेस सांगा. हो नक्की. चांगलेच खुश झाले तर हिंचाच्या. होणार ना मॅडम, यांची फ्रेम. चहा काय, बिर्याणी पण दे. यादव सर, तुम्ही त्यांना असं का सांगितलं? कसं मॅडम, प्रश्न जेव्हा वैयक्तिक असतो ना तेव्हा सगळे सल्ले देतात. तू जेव्हा सगळ्यांचा होतो ना त्यावेळी यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो, तोही सगळ्यांना. कांबळे सर, तुमचं एम इन पॉलिटिक्स झालंय ना. मला विचारते का मॅडम? अर्थात. मॅडम विथ डिस्टिंक्शन, दरवेळी विसरता तुम्ही. आवडतं हो त्यांना समाजकारण, राजकारण. घ्या, आले नवीन शिक्षण सेवक. राजकारण नेहमीच येतात की. सौ जावेदा मॅडम, नवीन शिक्षण सेवक. काय 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 नाव काय म्हणाला? सौ जावेदा. अरे बापरे, म्हणजे आता या फ्रेमचा निर्णय त्या जॉईन होण्याच्या आधी घेतला पाहिजे. कधी आहे जॉईनिंग? कधी आहे मॅडम? उद्या. उद्या? उद्या शुक्रवार, शनिवार रविवार मध्ये पाहिजे होता. कांबळे सर, उद्या शुक्रवार. त्याचं काय? म्हणजे बघा ना, हे सौ जावेदा कधी फ्रेम. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना रोजाच पकडा बघा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मॅडम
मी आणि रोजा पिक्चर सुद्धा बघितलं नाही, कळलं ना? अहो, किती माणसं पकडतात 21-27 रोजा. मॅडम तुम्हाला सांगते, माझ्या मुलीला ना मुलंच होत नव्हतं. रोजा पकडला तर डायरेक्ट जुळं झालं. बोला आता. मूर्ख आहे का तुम्ही? काही जुळवा चालले. मुलं होण्याचा आणि रोजा करण्याचा काय संबंध आहे? तोच आहे, तू नवस करण्याचा आणि मुलं होण्याचा आहे. असं तुम्हाला प्रत्येकच मूर्ख मूर्ख आहात आहे. का? दोघंही काय फालतू चर्चा लावली. त्या फ्रेमचं काय करायचं बोला. काय? माझ्यावर काय बघतायचं तुझं? मुख्याध्यापक तुम्हीच आहात ना मॅडम? हो ना, मीच आहे ना इथे मुख्याध्यापक. मग याचा निर्णय 1 महिन्यानंतर घ्यायचा, मी रिटायर झाल्यावर. हो मॅडम प्लीज असं काय अरे बोलू नका. सुखाने रिटायर तरी होऊ द्या रे मला. हे बघा, या फ्रेमच्या प्रश्नात जर मी अडकले ना तर माझं पीएफ पेन्शन सगळं अडकून बसेल आणि मला ते परवडणार नाही. मॅडम आती कोण? हो या. ऑफिस मधून आलं. हा, ते शिक्षण सेवांचे टपाल आहे ना, सौ जावेदा म्हणून. आले मगाशीच. अच्छा, मग तुम्ही कोण? त्यांचे मिस्टर का? हो नाही मॅडम, माझं अजून लग्नच नाही झालं. भाऊच दिलो मॅडम. अहो नाही सर, भाऊ वगैरे नाही. आमचे नातेवाईक असणार ते, नाही का बॅगा बिगा घेऊन सोडायला येतात बघा. बरोबर ऐका, कुणीही असेल, एक काम करा, उद्या बरोबर 9 वाजता त्यांना मला भेटायला सांगा. हा, 9 वाजता या. 9:30ला जमेल का? तसं करा, पण मलाच भेटायला सांगा. मी गद्रे मॅडम. कसं आहे, रजिस्टर माझ्याकडे असतं ना, मग सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती करून देईन, शाळेतल्या शिक्षकांची माहिती करून देईन आणि ते डॉक्युमेंट. तुम्ही एक काम करा ना, माझा नंबर घ्या, मी त्यांच्याशी बोलेन डायरेक्ट. हा, येत आहे ना? मी बोलू का थोडं मॅडम? बोला ना. सौ जावेदा मॅडमचा मी कुणीही नाही. मुळात सौ जावेदा मॅडम या अस्तित्वातच नाही आता. श्री जावेद आहे, जो की मी आहे. म्हणजे अहो ऑफिस कडून टपाल चुकलं होतं, श्रीचं सौ जावेदा झालं होतं. ती टपाल दुरुस्त. आमच्या ऑफिसचं नाही, नेहमीच आहे. तुम्हाला सांगते, कधी श्रीचं सौ करतील, कधी सौचं ची सौका करतील. जावेदा आजादी येते का तुला नाव? मीच ठेवलं की मलाच. विचित्र आहे ना काय? नाव. युनिक आहे पण. थँक्यू. पण तुमचं जॉईनिंग तर उद्या आहे ना? हो. मग आज हे टपाल घेऊन यायची काय आवश्यकता नव्हती. म्हणजे उद्या आला असं तरी चाललं असतं. नाही म्हणजे ऍक्च्युली ऑफिस मधून मी घरीच चाललेलो. म्हणलं जाता जाता वाटते शाळा लागतेच, तर टपाल द्यावा आणि ओळख पण करून घ्यावी सगळ्यांची. करूयात का ओळख? नाही आज नको. सांगा थोडक्यात. ठीक आहे. मॅडम बसू आता. नसावं. चालेल, थँक्यू. बस माझं नाव जावेदा आझाद. मी बीएससी बीपीएड केले. सगळ्या स्पोर्ट्स मध्ये आपण 1 नंबर आहे. म्हणजे लंगडी पळतीपासून ते भालाफेक पर्यंत सगळे स्पोर्ट्स आपल्या हातात आहेत. शाळेमध्ये कुठलाही डे असू द्या, म्हणजे 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, क्रीडा संमेलन, स्नेह संमेलन किंवा कुठलाही डे असू द्या, सगळ्या गोष्टी मला सांगायच्या. आपण सगळं मॅनेज करू. मुलांच्या मारामाऱ्या, सरांच्या मारामाऱ्या, पोरापोरींची लफडी, पोलीस कंप्लेंट, काहीही आलं तरी मला सांगायचं. मी सगळं मॅनेज करतो. तुम्हाला काहीही तक्रार येऊन देत नाही. फक्त एक करायचं. काय? फक्त काय? काय मॅडम, मला मुलांना शिकवता येत नाही. म्हणजे काय 4 भिंतीमध्ये जरा अवघडल्यासारखं होतं. मी प्रयत्न करतो. प्रयत्न करायला काय आपल्याला अडचण नाही, पण मुलांचं नुकसान नको ना आपल्यामुळे. त्यामुळे मला पोर्शन कोणी शिकवलं आणि रेकॉर्ड मेंटेन केलं ना की झालं, चालून जातं. चालत नाही, हे चालत नाही आमच्या. 1 महिन्यानं चालेल का? यादव सर, काय कांबळे सर? बापरे, बरीच माहिती आहे की तुम्हाला. पण मग इन्स्पेक्शन आल्यावर काय करणार? इन्स्पेक्शन? हो, त्याचं काय टेन्शन घेऊ नका. वरपर्यंत ओळख आहे माझी. बऱ्याच वेळा मीच जातो इन्स्पेक्शन. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येऊन देत नाही. हा, उलट तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा. म्हणजे पेन्शन, पीएफ, बदली, परमनंट होणं, मुख्याध्यापक होणं. तुम्ही का नाही झालं? काय परमनंट अजून का नाही झालं तुम्ही? काय सर, आपल्याला व्हायचंच नाहीये परमनंट. पाणी कसं एका जागी साठलं ना की त्याचं डबकं होतं आणि आपल्या त्या कुठल्या डबक्यात गावचं पाणी? म्हणजे गाव गाव म्हणजे सारे विश्वाची माझे घर. ते तुकाराम महाराजांचं. तुमचं गाव कुठलं? माझं पण तेच. आणि फॅमिली? नाही सर, फॅमिली नाही. सध्या एकटाच आहे. एकटा जीव सदाशिव. बरं सर, येतो मॅडम. ते टपाल दिले. हो उद्या वेळेवर या. हो हो मॅडम. मॅडम आता जावेदा म्हणजे काय म्हटलं सर? म्हणजे हात मारली का तुला? नाही नाही, ते आमचं सहज चर्चा चालू होती. अच्छा ठीक आहे. जावेदा म्हणजे असं काहीतरी बोला ना.
हा मला पण ऐकायला. हो यादव सर. अहो सर एवढं मॅडम काय बोलले ते जावेदा म्हणजे? हा म्हणजे ते सर डायरेक्ट विचार. अहो, हा विचार सर एवढं. सर सरांचं असं म्हणणं आहे की जावेदा म्हणजे तुम्ही पुढच्या महिन्यात येत आहे ना. म्हटलं आम्हाला सगळ्यांना बोलवा शिरकुर्मा खायला. हो हो तेच बोलत होतो. अहो, एवढं काय, उद्या आणतो ना शिरकुर्मा. असला मस्त बनवतो ना शिरकुर्मा मी. आणि बिर्याणी तर एक नंबर बनवतो. अच्छा, जावेदा म्हणजे मुसलमानच कांबळे सर. नाही का मॅडम, आता बिर्याणी आणि शिरकुर्मा बनवता येणारा प्रत्येक माणूस मुसलमान होणार का? नाही म्हणजे मी मुसलमान आहे पण आणि नाही पण. माझा थोडा प्रॉब्लेम आहे. म्हणजे अहो काय आहे, माझे वडील मुसलमान पण आई पंजाबी. वडील मुस्लिम म्हणजे तुम्ही मुसलमान आहात. पण मराठी एकदम उत्तम बोलता. आणि माझे आजोबा हिंदू ब्राह्मण होते ना. कोण कोण आजोबा कोण होते म्हणाला? हिंदू ब्राह्मण. आजोबा ब्राह्मण, हा. वडील मुसलमान कसे? अहो, ते आईचे वडील. ते आजोबा. हा ते असं मला. मला वाटलं वडिलांचे वडील. अहो नाही नाही, ते तर ख्रिश्चन होते. एक मिनिट कोण होते म्हणाला वडिलांचे वडील? ख्रिश्चन. आणि तुमचे वडील कोण होते? मुसलमान. कसे? आता काय आहे, आजीच्या वडिलांचे वडील ख्रिश्चन होते ना, ते होते व्यापारी. ते व्यापार निमित्त फिरायचे इकडून तिकडे. त्यांनी केलं दुसरं लग्न ते एका मुस्लिम बाईशी. माझे वडील तिच्या पोटी जन्माला. आणि तुमच्या आईचे वडील कोण म्हणालात? मॅडम सांगितलं की हिंदू ब्राह्मण. मग आई पंजाबी कशी? काय माझ्या आजोबांनी आहे ना एका पंजाबी स्त्रीला आणि एका लहान बाळाला आसरा दिला. अहो त्यांच्या फाळणीमध्ये खूप हाल झालं. एवढ्याशा बाळाला घेऊन फिरत होते इकडे तिकडे. आजोबा पण एकटेच होते. त्यांची पोटा पाण्याची सोय झाली. त्या बाईला जी लहान मुलगी होती ना, ती म्हणजे माझी आई. ती पंजाबी. ऍक्च्युली माझी आजी आहे ना. पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, द्राविड, उत्कल, बंग असं नाव ठेवायला पाहिजे होतं तुम्ही. बरं झालं नाही. जाधव सर चहा सांगा सर. मी नाही मी सांगते. नाही मॅडम, मी सांगते. माझ्या नावाचा आणि जातीच्या दाखल्याचा एवढा प्रॉब्लेम झाला, शेवटी सगळे दाखले फेकून दिले आणि स्वतःच एक वेगळंच नाव लावून घेतलं. पण यामुळे तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. कागदोपत्री तरी झालं. आपण बाकीचे आहेतच. कुणी खोली सुद्धा वाढवता येत नाही या नावामुळे. तेच ना, तुम्ही जावेदा नाव का ठेवलं हो? हा त्याची एक इंटरेस्टिंग स्टोरी. त्याला काय, थोडक्यात असेल ना तरच सांगा. मी जिथे राहायचो ना त्या ठिकाणी सगळे फासेबाजी लोक राहायचे. मी त्या पोरांच्या मध्येच खेळायला, पळायला, फिरायला. हो आम्ही चोऱ्या पण करायचो. एकदा काय झालं, मला तिथं पळताना शाळेतल्या एका मॅडमनी बघितलं आणि शाळेत पळतीच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला. मग काय मी जिंकलो ना. मॅडमनी माझं नावच शाळेमध्ये दाखल करून घेतलं. फक्त स्पर्धेपुरतं शाळेत जायचं. मग काय सगळ्या स्पर्धा जिंकायला लागलो. अहो क्रीडा संमेलनामध्ये तर आमची शाळा एक नंबरला गेली. मी इतका फेमस झालो होतो की माझ्या दाखल्याचा लिलाव व्हायला लागला. बोला. मग काय पुढे शिकत शिकत BSc बीपेड करून आता शिक्षण सेवक पदापर्यंत. त्याच्या मॅडम मुळे मी इथपर्यंत आलो. त्यांचं नाव जावेदा म्हणून म्हणलं आपलं पण नाव जावेदा. मॅडमचं नाव काय म्हणाला? जावेदा. अहो मग तुम्ही तुमचं नाव जावेद असं लावलं असतं तर. जावेदच लावलं होतं. त्या आधार कार्ड वाल्यांनी चुकवलं. ते जावेदा केलं. मग मी पण तेच ठेवलं. अच्छा म्हणजे तुम्ही मुसलमान नाही. माहिती काय, सगळ्या धर्मांचे थोडे थोडे उपकार आहेत ना आपल्याला. त्यामुळे कुठल्या एका धर्माबद्दल प्रेम नाही आणि राग पण नाही. सगळ्यांचं सगळं घेऊन जगायला शिकलो मोकळेपणाचं. म्हणून जावेदा आझादी. चला मला वाटतं एवढी ओळख पुरेशी आहे. येतो मॅडम. बसाव सर. चहा सांगितलंय, चहा घेऊन गेला. काय म्हटलं मॅडम? चहा. हा जावेदा सर, आमच्या कांबळे सरांचा एक छोटासा प्रॉब्लेम आहे. माझा नाही नाही मी जातो. आमच्या सगळ्यांचा आहे. हा सगळ्यांचा. तो जर तुम्ही सॉल्व्ह केलात ना तर तुमचं ते लेक्चर आणि रेकॉर्ड मेंटेनचं काम आहे ना कांबळे सर करतात. काय सांग हो कांबळे सर, प्रॉब्लेम सांगा काय. काय झालंय सर, माझ्या वर्गात आहे ना जिशान शेख नावाचा एक मुलगा आहे. त्याची वडील शेख साहेब, मला हात लावायचं काम नाही. मी सरकारी अधिकारी आहे. येतो हो कांबळे सर, अहो सांगताना काय घाबरताय. उठा, चहा ठेवलाय, चहा घ्या.
मोठ्यावर कसं. म्हणूनच म्हणते याचा निकाल लवकरात लवकर लावा, नाहीतर मग एका महिन्यानंतर निवांत लावा. लावते का मॅडम लवकरच. नक्की ना? फ्रेम लावण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे यादव सर? आणि माझं मत हा ऍक्च्युली सर म्हणजे मी मगापासून तोच विचार करतो. म्हणजे कसं आहे सर, आपलं हे भारतीय संविधान वाचलं असं? हो म्हणजे काय वाचलंय सर. ते पाहिलं होतं त्यामध्ये आंबेडकरांनी इक्वॅलिटी बद्दल किंवा समानतेबद्दल काय अप्रतिम दिलंय काय मॅडम? हा पटतं तुम्हाला? ऑफकोर्स थोडं थोडं पटतं मला. काय हा संविधान तर त्याचा जर सर खोलवर विचार केला तर त्यामध्ये आपल्या व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जे काही दिलंय किंवा तुम्हाला सांगतो समाजामध्ये वावरत असताना समता, बंधुता, सामाजिक न्याय ही जी काही तत्व आहेत ना, या सगळ्यांचा जर विचार काय विचार करता? फ्रेम बद्दल विचार. हा फ्रेम तोच विचार करतो. मॅडम परवा बोललो बघा तुम्हाला लेनिन आणि मार्टिन ल्युथर किंग बद्दल आठवत? हा बघा पण सर परवा माझी रजा होती ना. मॅडम परवा म्हणजे नाही सर, राहू दे राहू दे. नाही म्हणजे नसेल सांगायचं तर राहू दे. डिप्लोमॅटिक उत्तर करतो. काय बोलतो? डिप्लोमॅटिक उत्तर नको असं म्हणाले मॅडम. आहे सर माझ्याकडे. रेखा माहीत ठेवा सर. काय माझं जे मत आहे ना ते मी नंतर सांगतो. आपल्याला चर्चा करायला लागेल आणि अभ्यास करायला लागेल तुम्हाला. कोलटकर मॅडम तुमचं काय मत आहे फ्रेम लावण्याबद्दल? माझं एकदम साधा, सरळ आणि स्पष्ट मत आहे की फ्रेम लावायला माझी काही हरकत नाही, फक्त एका महिन्याला. गजरे मॅडम तुमचं काय मत आहे? काय? तुमचं मत? माझं मत मॅडम काय झालं? मी काय वेगळं विचारलं का? नाही काय रडू नका मॅडम, ऐका ना. सर ते ऐका ना, पहिला एपिसोड आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ. या मॅडम राहू दे, नाही सांगितलं तरी चालेल तुमचं. नाही सर, थँक्यू. थँक्यू. कुणाला तरी माझं मत महत्वाचं वाटतं सर. आजकाल ना मी माझ्या मतानं असं काही करतच नाहीये हो सर. म्हणजे तुम्हाला सांगते, अगदी घराच्या भिंतींना कोणता रंग असायला हवा, सोफ्याचे कव्हर कोणते असायला हवेत, खिडकीचे पडदे कोणते असायला हवेत, भाजी कोणती बनवायची, चप्पल कोणती घालायची, साडी कोणती नेसायची, इथपर्यंत इतरांचीच मतं. सासूला काय वाटेल, नवऱ्याला काय वाटेल, शाळेत शिक्षकांना काय वाटेल, विद्यार्थ्यांना काय वाटेल, हाच विचार. त्यामुळे होतंय काय सर की माझं स्वतःच असं मतच तयार होत नाहीये. म्हणजे तुम्हाला सांगते, मतदान करताना सुद्धा बूथवर जाईल. सॉरी तर बूथ पर्यंत पोहोचला. थँक्यू मॅडम. बूथवर जाईपर्यंत माझं ठरत नाही की कुणाला मत द्यायचं ते. त्यामुळे तुम्ही मला थोडासा वेळ द्याल का? मी विचार करून सांगते. चालेल. थँक्यू. कांबळे सर. मी काय बोललो नाही तर कास्ट मधल्या लोकांना मुसलमानांचा राग आहे असं म्हणायला सुद्धा कुणी कमी करणार कांबळे सर नाही. ऐका ना, वैयक्तिक मत सांगा की आपण कुठल्या तरी धर्माचे प्रवक्ते असं सांगा का बोलताय सगळेजण? तुमचं काय मत आहे जावेद सर? माझं तेच मत आहे जे तुमच्या सगळ्यांचं. आपण आम्ही आमचं मत सांगितलं कुठं अजून? मॅडम सांगायला कशाला पाहिजे? ज्यावरती प्रेम लावायची का नाही याच्यावरती चर्चा चालू आहे, त्यावरती ती लावायची कुणाचीच इच्छा नाही हे दिसतंय. हा सर, बघा मला माझं मत सापडतंय. म्हणजे ही फ्रेम लावायला माझी काहीच हरकत नाही, पण त्यामुळे जे प्रॉब्लेम्स होतील, लोक प्रश्न विचारतील, प्रशासनाचा दबाव येईल की बाबा ही फ्रेम कोणी लावली, का लावली, कधी लावली किंवा का नाही लावली, आणि यामुळे कुठल्या धर्मातल्या लोकांच्या भावना दुखावल्या तर या सगळ्यांची उत्तरं मला नाही देता येणार. मी थोडी घाबरट आहे ना. गजरे मॅडम, तुम्ही जरा शांत बसताय का? हे बघा जावेद सर, मला असं वाटतं की शाळेमध्ये सर्व धर्म समभाव पाहिजे. कारण की जर आपण नाही का मॅडम, फक्त सर्व धर्म समभावच का? सर्व फी समभाव, सर्व ऍडमिशन समभाव पण पाहिजे ना? काय कांबळे सर? नाही खरं तर धर्म आणि जात निरपेक्ष शाळा हव्यात. हा कुलटकर मॅडम, जातीवरून आठवला, या महिन्याची शेवटची तारीख ही जातीचे दाखले जमा करण्याची. बघा आता यादव सर, सध्या या फ्रेमचा मुद्दा सगळ्यात जास्त महत्वाचा, दुसरं काही नाही. कोलटकर मॅडम, त्यांच्या उर्दू शाळेत असतो का एकतरी फोटो आपल्या देवाचा, नाहीतर कुण्या महापुरुषाचा? सर त्यांच्या उर्दू शाळेमध्ये आपली पोरं कुठे जातात शिकायला?
आणि मला असं आठवतंय कुंभोजच्या उर्दू शाळेमध्ये ना शिवाजी महाराजांचा फोटो आहे. पण एखादी शाळा अपवाद असू शकते ना. मग हा फोटो आपल्या शाळेत लावून आपली शाळा अपमान ठरवूया. रत्ने मॅडम, आपल्या सगळ्यांचे फोटो लागून त्याला हार येते. हा काही नको अपवाद वगैरे. मॅडम, मुख्याध्यापिका म्हणून तुम्हाला ही फ्रेम लावायची का नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार नाहीये. तसे मला बरेच अधिकार आहेत, पण हा प्रश्न हिंदू मुस्लिम इतका मोठा होऊ शकतो. म्हणजे उद्या बरोबर अडचणीत काढलं मी नंतर दोन्हीकडून माझं बरं. यातनं काहीतरी सुवर्ण मध्य काढला पाहिजे. तेच सांगते कधीपासून. साम दाम दंड भेद काय वापरायचे ते वापरा, पण यातनं मार्ग काढा. हो मॅडम, दंड वगैरेची भाषा करू नका हो. आपल्याला झेपणार आहे का ते? बरं, त्यात आधीच आपण सरकारी कर्मचारी. आपण त्या शेखला चर्चेला बोलवलं तर पण ते येणार का? समजू आले तसं. म्हणजे त्यांची काय मत आहे ते सुद्धा जाणून घेतलं पाहिजे ना आपल्याला. जावेद सर, तुम्ही काय आता इथे टीव्ही डिबेट घेणार आहे का? या फ्रेम मधून काय मार्ग काढायचा ना त्याचा विचार करा तुम्ही. मॅडम ऐका, मार्ग सगळ्यांच्या सोयीचा पाहिजे का नाही? हा? मग समजायला काय हरकत आहे? समजा शेख इथं आला, बघा बघा कसा कट्टर आहे, त्यांच्या पोशाखात आला आहे. सलाम वालेकुम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. आम्ही पण कट्टर मग. नाही, कट्टर सगळेच असतात सर. आपण कट्टर तर सोयीनं वापरतो आणि बदलतो. आम्ही नाही बदलत आमची कट्टरता, काही झालं तरी. आम्ही पण नाही बदलत. अहो नाही सर, बदलावी लागते. नाही. अहो बदलावी लागते. नाही. ठीक आहे. नाही, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या दोघं पण. समजा तुम्ही दोघेही रस्त्याने चाललाय आणि रस्त्यामध्ये तुम्हाला एक राम लल्लाची मूर्ती आणि अल्लाची मूर्ती सापडली. हो, आमच्यात मूर्तीवरती काय नसतो. यादव साहेब, तुम्हाला रस्त्यामध्ये एक राम लल्लाची मूर्ती आणि अल्लाची मूर्ती सापडली तर तुम्ही कोणती उचला? कोणती? रामाची. फक्त रामाची, एकदम कट्टर. शेख साहेब, तुम्हाला रस्त्यामध्ये राम लल्लाची मूर्ती आणि अल्लाची तस्वीर सापडली तर तुम्ही कुठली उचला? अल्लाची. फक्त अल्लाची. मग मला सांगा, तुमच्या इथं असलेली रामाची मूर्ती आणि यादव साहेब तुमच्या इथं असलेली अल्लाची मूर्ती जर सोन्याची असेल तर? रामाची. अल्लाची. बर. यादव साहेब मला सांगा, तुमच्या डोक्याला कोणीतरी बंदूक लावली आणि सांगितलं की अल्लाची मूर्ती डोक्यावरती येऊन वाजत गाजत जायचं तर? अशी जीवाची भीती घातली तर काय करणार माणूस? कोणी घेणार डोक्यावर? शेख साहेब, जीवाची भीती वाटते ना? हो. तेच सांगत होतो मागासपासून. सत्ता आणि प्रलोभन याच्या पुढे आपण कट्टरता बदलतो. इनफॅक्ट बदलावीच लागते आपल्याला कट्टर. जाऊ दे, आपण मुद्द्याचं बोलूया. शेख साहेब, तुम्ही दिलेली फ्रेम आम्हाला लावता येणार नाही. क्यों? क्या तकलीफ है क्या? ये यादव सर की कांबळे सर. तकलीफ म्हणजे सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे. हा, लावावीच लागेल. आपण का लावावी लागेल ही फ्रेम? आमच्या पोरांसाठी. म्हणजे आमचं पोरग रोज सकाळी शाळेला आल्यापासून पार्थ्यांना देवी समोर हात जोडते. सोमवारी रामरक्षा म्हणतं, मंगळवारी अथर्वशीष, शनिवारी भीमरूपी म्हणतं. तुम्हाला सांगतो, नमाज पडताना सुद्धा कधी कधी नमस्कार करतं. अहो, थोडा वेळ काढला त्याच्या डोळ्यासमोर त्याचा देऊ नको का? आज फोटो लावाल, उद्या मुलांना कुराण शिकवा असं म्हणा, त्याचं काय? आणि हे सगळं केल्यानं त्याचं काय वाईट होणार आहे का? अहो, आम्ही तरी कुठं म्हणतो काय वाईट होणार आहे? पण समजा लावला अल्लाचा फोटो तर काय वाईट होणार आहे? हे बघा, नाही लावता येणार हा फोटो, कारण आमच्या मुलांवर वाईट संस्कार होते त्यामुळे. हा मॅडम, आमच्या झालेत का? पण फोटो फ्रेम कुठे कुणावर संस्कार करतात? बघा शेख, आमची मुलं कॉन्व्हेंट स्कूल मध्ये जाऊन तिथे यशोनी मेरीला नमस्कार करतात. आम्ही तिथं म्हणतो का येशू शेजारी गणपती बसवा म्हणून? सर ऐका ना, कॉन्व्हेंट स्कूल झेडपीच्या अंडर नाहीये. हे बघा, येत असते ना तरी आम्ही म्हणलं नसतं. अरे इतक्या वर्ष आम्ही तरी कुठं काय म्हटलंय? पण समजा लावला एखादा फोटो तर काय बिघडला? नाही लावता येणार पण फोटो. हा, कारण शाळा आमची आहे. काय म्हणलं? शाळा आमची आहे. शाळा तुमची, संस्था तुमची, गावं तुमची, गावांची नावं तुमची, सरकार तुमचं. आमचं काय? पाकिस्तान. मॅडम, आम्ही तसं म्हणत नाही. हे बघा, तरीही नाही लावता येणार हा फोटो. ठीक आहे,
तुम्हाला फोटो लावायचा नाही ना? नाही. नका लावू. पण आता इथं कुठलाच फोटो लावायचा नाही. हा गणपतीचा फोटो काढा, हा देवीचा फोटो काढा, चला. हो काय बोलताय? हो, आणि हे तुम्ही ठरवणारे कोण? आधीच तुमच्यामुळे सगळं वातावरण सेन्सिटिव्ह झालंय. कुणी कुठं काय बोलायचं म्हटलं ना तर यांना काय वाटेल याचा विचार आधी करावा लागतो. नाहीतर काय हो इतिहासाच्या पुस्तकात आता अफजल खान मुसलमान होता असं म्हणायच्या ऐवजी तो आदिलशाचा सरदार होता असं म्हणायचा बदल येणारे बोला. बघा बघा अहो, किती घाबरून राहायचं. हो, तुम्ही घाबरत नाही, आम्ही घाबरतो. कुणी सांगितलं तुम्ही घाबरता म्हणून? तुमच्या रहीम चाचांना विचारा. सगळ्या प्रॉब्लेम मध्ये किती जातीनं लक्ष घालतो आम्ही, किती करतो आपण त्यांच्यासाठी. अहो मागच्या वर्षी तर त्यांच्या मुलासाठी फी पण भरलेली मी. अहो प्रत्येक ईदला शाळेकडून काहीतरी गिफ्ट देतो आम्ही त्यांना. हो, आम्ही शिरकुर्मान बिर्याणी पण घेतो. काय बोलताय कांबळेसर? हे बघा त्यांना तसं म्हणायचं नव्हतं आणि हिंदू मुस्लिम असा काही भेदभाव आम्हाला करायचा नाहीये. शाळेमध्ये कितीतरी मुस्लिम लोकांचे फोटो आहेत हो. मौलाना अब्दुल हमीद, फातिमा शेख. हा. आणि अब्दुल कलामांचे तर 4 फोटो आहेत. आणि आंबेडकरांचा एकच आहे. सहज आठवलं. तर ऐका ना, चुकून जर मुख्याध्यापक झालात ना तर असं बोलू नका बघा. हे लोक नावं ठेवतील. बघा सर आम्ही खरं बोलतो, या सगळ्यांचे फोटो शाळेत आहेत. तर ही लोक मुसलमान आहेत म्हणून यांचे फोटो आपण शाळेमध्ये लावतो का? मला तसं ही नाही लोक माहिती. कर्तृत्ववान होती ना म्हणून यांचे फोटो आपण शाळेमध्ये लावतो. धर्म आणि कर्तृत्व याची गल्लत करताय सर तुम्ही.